काय नुसतंच पसरलेले असता काही काम धंदा आहे का नाही तुम्हाला? काम धंदा आता नाही करणार मी. हा, काम धंदा करणार नाही म्हणजे नुसतं मोबाईल मध्ये बोट घालत बसायचं का? अगं मोबाईल मध्ये माहिती घेत होतो मी. आता दुधाचा व्यवसाय चालू करणारी. दुधाचा? हा. हे काय नवीन आता? कुठून आणणार दूध तुम्ही? कुठून आणणार म्हणजे सरळ तुझ्या बापाला सांगायचं आता आम्हाला एक गाय घेऊन दे चांगली, आणि एका गायचं मी वाढवून बरोबर हळूहळू व्यवसाय. वा वा वा, म्हणजे ते पण माझ्या बापाकडूनच आणायचं का तुम्ही? का काय मरतोय का तुझा बाप मदत केली तर? हा, अरे लग्नाच्या वेळी तर काही देता नाही आलं, आता थोडीफार मदत केली तर काय झिजतो का तो? अहो काय बोलताय, कळते का तुम्हाला? काय तू काय बोलताय, काय कळते? अरे तुझा बाप बी भिकारी, तू पण भिकारी. कुठून आले माझ्या नशिबात काय माहिती. अरे लोकांचं बघ, ते सदुभाऊचा सासरा त्याच्यासाठी काय काय करतोय. अहो तोंडाला येईन ते नका बघू. तुम्हाला तर स्वतःला काही करता येत नाही आणि माझ्या बापाकडून अपेक्षा करता. अरे पण फरक काय पडतोय? सासराच आहे ना माझा तो. तू जशी मुलगी आहे तशी जावई कोणतरी लागत असेल ना. हा लागतात ना. तुम्ही तुमच्या वडिलांची सगळी प्रॉपर्टी तर सगळी हे करून टाकली उद्ध्वस्त. आता माझ्या बापाकडून घ्यायचं काय तू? अरे द्यायची ऐपत नाही तर तसं सांग ना म्हणा तुझ्या बापाला. लायकीच नाही तुमची रे. तुझ्या बाप बी भिकारी तू बी भिकारी. कुटुंब पदरात पडले असले फुकट चोट काय माहिती माझ्या. तुमचा पडदा गाय वाचून जीव चाललाय का आता? हे बघ, ते मला काय माहिती नाही. तुझ्या बापाला सांग मला गाय पाहिजे. 1,00,000-1.5 लाखाची चांगली एक आहे ना दुधाची गाय दे. काय? अहो कुठून आणतील ते एवढे पैसे? ती मला नको सांगू. गाय आणून दे इथं. मला काय माहिती नाही. नवीन व्यवसाय चालू करायचा आहे. नाही तर ना सरळ तू इथून माहेराला निघून जा. अहो पण ते मला काय सांगू नका. अहो पण नाही चालली मूर्खा बाई. काजल, काय झालं? काय नाही. मग रडाय का लागली? काय नाही ग. इकडं बघ ना, तू रडती. काय सांगू ग तुला आता. माझ्या नवऱ्याने ना जगणंच मुश्किल करून ठेवलंय माझं. असं काय केलं आता त्यांनी? अगं रोजचीच कटकट लावली. काही कामधंदा तर करत नाही. नुसतं घरामध्ये बसून बसते आणि त्या मोबाईल मध्ये बोट घालायची. कुठून पैसा आणायचा ग? हा बरोबर आहे, कामधंदा केला पाहिजे. आजकाल ते बाहेर पण दिसत नाही जास्त, दिसतात पण असं नुसतं टवळ काय मारत हिंडतात. आणि आता तर त्यांचं नवीनच काहीतरी. काय आता? मला म्हणतात ते जा तुझ्या माहेरी आणि तुझ्या बापाकडून गाई घेऊन ये, ती पण दुधाची. आता बाप राहिलं का? काय येते नवरे लोक लय बाप्पा हे करते ते. मला तर ना काय करून तेच कळत नाही ग. आता कस काय मी माझ्या बापाला म्हणून की मला गाई द्या म्हणून. हा ते पण बरोबर. आणि म्हणतात की दुधाचा व्यवसाय चालू करायचा आहे मला. मग त्यांना म्हणायचं स्वतः घ्या की. स्वतः काय घेणं होणार नाही. लय त्रास देतात ना. बरं ऐक ना, माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. कसली? खरंच होईल असं? 100% ट्राय तर करून बघ. काय जाते ट्राय करायला? थँक्यू बर का. हा बरं जाते बघ. हा मी पण येते, मला जायचंय. हा चल करून बघ तेवढं. हो. या या. हे काय घेऊन आली तू? अहो शेळी. तुझा बाप आणि तू शेवटपर्यंत चिंधी चोरच राहिली तुम्ही. अगं त्याला चांगली गाय दे म्हणलं होतं, ती शेळी घेऊन आला वय. अहो शेळीलाच गरीबाची गाय म्हणतात. काय हो प्रत्येक वेळेस माझ्या बापाचा उद्धार करता. लय बरं वाटत असं ना तुम्हाला. अहो एक काय 2 गाया दिल्या असत्या माझ्या बापाने, पण सांभाळायची ऐपत आहे का? हाय तुमची लायकी? हा ही काय कमी आहे का? अहो ही पण दूधच देती. हिला सांभाळा तुम्ही. अख्खा जमीन जुमला तर सगळं विकून टाकला. बापाच्या जीवावर आयुष केली आयुष्यभर. आता माझ्या बापाच्या जीवावर आयुष करायची. लेकीसाठी ना माझा बाप खंबीर आहे. तुमच्यासारखं नाही. तुम्ही काय केलं तुमच्या लेकरांसाठी? चल बघा बघा त्या निराश जीवाकडे बघा. बघा जरा. सोना काय चाललंय त्यांचं? अहो बरं चाललंय. उलट मीच आयडिया दिली तिला. अगं पण ज्या माणसाची लायकी नाही त्याला कशाला पाहिजे एवढं काही? अहो काय कमवलं तुम्ही आतापर्यंत? हा माझ्या बापाची लायकी काढता. लग्नात काय दिलं, हे दिलं का, ते दिलं का? हा आणलंय ना तुम्हाला दुधाचा व्यवसाय करायचा ना. करा करा. धरा 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 धरा.
दुधाचा व्यवसाय करा. बघू आता तुम्ही किती जोमाने दुधाचा व्यवसाय करताय. प्रत्येक वेळेस पुरीकडनं हुंडा घ्यायचा आणि स्वतःची नाही का लाज विकून खायची. ही सवयीच आहे तुमची. जाऊ द्या चला. का तोंड शिवलंय का? धरा ना. गरीबाची गाय आहे ती. आहो तिला पण जीव लावून बघा कधीतरी. बघू काय होतंय. तुझी काही चूक नाही. चुका आमच्याच आहेत. आम्ही मागणं मागताना मोठं मागतोय. आम्हाला हे द्या ते द्या. गुंठाभर जमीन ठेवली नाही आम्ही. आणि ती गाय कुठं बांधणार? खायला कुठून आणणार तिला? ते तुम्हाला आधी कळायला पाहिजे होतं. खायला कुठून आणणार? हिलाच घाला आधी. जाऊ दे. आता तुझ्या घरच्यांनी दिली नाही शेळी, हिलाच जपतो मी. नक्की जपणार आहे का? हिला इकून टाकणार आहे तुम्ही? जाऊ दे. जातो मी. आलो शेळी बांधून. तमाशा नुसता. अरे भाई ना बाजूला. डोक्यात भाग मी काय की नाही रे? आहो साहेब चुकलं बरं का. काय चुकलं? इथं पाईप बीप लागला असताना चाललं खुशाल रोडला आडवा पाईप करीत. आहो पण मी जरा विचारत चाललो होतो. मला माहितीच नाही तुम्ही कवा आले मागणं. कवा आले म्हणजे एवढा तुला हॉर्न मारला हे बी ऐकायला नाही आलोय. हॉर्न मारायची गरज काय? माग माणसं येते ते बी दिसत नाही काय? नुसतं पुढे तोंड करून चालायचं काय? तुम्ही हॉर्न दिला असताना साहेब मी बाजूला झालो. हॉर्न दिला असता तेवढंच काम आहे आम्हाला. तुमच्यासाठी हॉर्न वाजत बसतो, वेळ वाया घालतो. जाऊ द्या साहेब कशाला चिडता? काय जाऊ द्या? दरवेळेच आहे तुमचं. रोडला कुठे खड्डे खाणतान, कुठे पाईपलाईन टाकतान, इथं उकरून ठेवा तिथं उकरून ठेवा. बापाच रोड आहे काय? अहो तसं नाही साहेब. पण आता तुम्ही सांगा पाईपलाईनची गरज कोणाला नसती? अहो सगळ्या माणसांना पाणी लागते, कंपनीला पाणी लागते, लोक राहतात त्या वस्तीला पाणी लागते, शेतीमालाला पाणी लागते. ते शहाणपण मला नको शिकू. कशाला पाणी लागतं कशाला नाही लागत आम्हाला काय माहित नाही काय? स्वतः चुकी करून वरून तोंड मग? करून बोलते. इथं माणसाला गडबड असते काय असते कुठं घायचं काम असतं ते नाही. ताई मी वर तोंड करून बोलतच नाही. मी उलट माझी चूक मान्य करतोय. मला सांगायचं तुम्ही हॉर्न द्यायचं म्हणतोय साहेबांना. तुमची गरजच नाही लागत. मग? साईडनं कळत नाही चालायचं. रस्त्यावर कशाला येताय? मी एका साईडने चालायचं ना आपलं. तू इकून चालता येत ना तुला? रस्ताच केवढूच आहे साहेब ह्यो. मग तेच म्हणतो केवढंच एवढं तर आहे ना. डोक्यात भाग आहे ना. रस्ता केवढंच आहे. मग नाचत घ्यायचं का? पाईप नाचत घेऊन चालायचं का? कुशाल तो पण आडवा. आपण पडलो असतो मग आता. लागलं असतं केवढ्यात गेलं असतं दवाखान्याचा खर्च ना आमचा हे. तू दिले असते का पैसे आम्हाला? अहो साहेब एवढं काय त्याला? आणि त्याला काय खर्चाचं? अहो तुम्हाला जखम झाली असती तर मी स्वतः पदर पैशाने दवाखान्यात दिलं असतं. राहू दे ते नको शहाणपण. आम्ही म्हणजे आम्ही भिकारीत काय? तू पैसे देशील ना आम्हाला? तुला चालायचं काळा ना पाईप घेऊन कसा चाललाय ना आम्हाला म्हणतो दवाखान्यात खर्च दिला असता. दिसायला तर भिकाऱ्यासारखं दिसते. हा आणि म्हणे दवाखान्यात खर्च करतो. अहो साहेब जाऊ द्या तुम्ही. काय आता जाऊ द्या रस्त्याला. जाऊ दे पुढे तुम्ही जावा. जाऊ दे पण. कुणाला बोलतोयस तू? अरे ज्या रस्त्यावर जातोय का नाही त्या शेतकऱ्याचा हा रस्ता आहे. सगळ्यांनी यायला जायला त्यांनी रस्ता ठेवलाय म्हणून जातोयस तू आणि तोंडवर करून त्यासनीच बोलतोयस. हा अरे कळू दे जरा. ज्या शेतकऱ्यामुळे आज शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि त्यानं रस्ता ठेवलाय जायला तर त्याचं तुला काहीतरी असू दे का तोंडवर करून त्यांनाच बोलायचं. कसं आहे माहितीये का? आपण दिलंय म्हणजे काढायचं नसतं. दिलाय ना रस्ता तर देऊन टाकला आम्ही लोकांसाठी याय जाय करता. ह्यो रस्ता आमचाच आहे साहेब. पण आम्हाला काय नाही बरं का त्याचं. पण तुम्ही आपलं हॉर्न बिर्न द्यायचं छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही एवढं बडबड करताय आम्हाला. हो नाही 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 जरा चुकलं माझं. एवढं नव्हतं बोलायला पाहिजे तुम्हाला. अहो. मला माहित नव्हतं हे तुमच्याच मालकीचं आहे म्हणून. काका माफ करा. आणि कसं येत आहे माहितीये का? तुम्ही म्हणल्या कपडे बघा ह्याची हे बघा. अहो आमची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असती. आम्ही त्यासल्या पद्धतीची लोक आहे. हो का? कपडे चांगले घातली म्हणजे माणसाला लई अक्कल येते का माणूस शहाणा होतो असं नाही होत. आता जाऊ दे. जाऊ दे. काय बोलायचं तुम्हाला? काय चुकलं असेल तर माफ करा आमच्याकडून. काय माहितीये का? कुठल्या गोष्टीचा मान ठेवता नाही ठेवता नात्यांचा नका ठेवू, पैशाचा नका ठेवू. तुम्हाला नसन पटत तर आपल्या संस्कृतीचा नका ठेवू. पण निदान माणसाच्या वयाचा तरी मान ठेवा आणि वय बघून बोलत जा जरा. काय माहितीये का? तुम्ही चुकीचं बोलले ना तर तुमचं काय नाही तुमच्या आई वडिलांचा उद्धार होतोय. लोक म्हणतात ह्यांच्या घरचीच अशी असते म्हणून ही अशी उर्माटवाणी बोलते ती. नाही जरा चुकलंच माझ्याकडून चुकी शब्द निघले असेल तर मला माफ करा. चालते जावा. बस बघा किती मोठ्या मनानं माफ केलं त्यांनी आणि तुम्ही येता जाता नुसतं कुणाला बी काय बी बोलत सुटताय. कळू द्या जरा तुमच्या मनाला. नाही जरा चुकलं. येतो काका. हा जाऊ द्या व्यवस्थित जाऊ द्या.
कशाला बोलून दाखवायचं तू? अहो भाऊ, काय लोक आहेत बघितले का, ज्या ज्या रस्त्यातनं जातोय त्याची किंमत ठेवा ना ती. अरे बरं, रस्ता राहू दे, वयाच तर मान ठेवायचा भाऊ, सारखा साईडला नीट म्हणायचं. जाऊ दे, आपल्याला आपली कामं पडल्यात, कुठं लक्ष देत बसतो. चल चला. अहो तुठे काय हो, यंदा लय सीताफळ आले तो. आता बाकीचे राहू द्या, लईच आहेत ते. अगं तरी आहे ना, शाळेतली पोरं येता जाता खात होती, मला वाटलं संपली असतील. अहो नाही, मी पाहिलं होतं त्यांना घेताना, पण म्हणलं कशाला उगाच काय म्हणायचं, पडीक राहण्यापेक्षा जाऊ द्या ना, लेकरं खात्यात. काय आहे, उलट असंच द्यायचं नेहमी. अगं आपण देतो म्हणूनच आपल्या झाडाला एवढी सीताफळं लागतात. अहो मग देव आपल्याला काही कमी देते का? आता बघ, मलाच नवल वाटतं कधी कधी, याला खत आहे, पाणी आहे का काय आहे. अगं उगं बांधाला लावलेली झाडं, पण त्याला एवढी सीताफळं येतात. हा ना, बघा ना, मी काय म्हणते, उगाच शेणसाडा होण्यापेक्षा आपण ना सगळे व्यवस्थित काढू आणि कोणाला तरी देऊन टाकू. अहो एक काम कर, आता तो आपला संते आहे का शेजारी, हा हा हा, त्याच्या घरी डायरेक्ट टोपली नेऊन दे अख्खी. एवढी? हा दे, जाऊ दे, खाते. त्यांच्या इथं आहेत का झाडं सीताफळाची? तेवढं आहे गाडी. बघ, ज्याच्याकडे नसतं ना त्याला खरी किंमत माहिती असते त्याची. ते तर आहे. बरं मग मी देऊन येते. हा. तुम्ही येताय का? मला घरीच जायचं, चल. बरं चला. दमलो बाबा. आले ना? हा, झालं का शेवगा काढून? काढून अगं मोक्कर शेवगा झाल्या भरपूर. असा टवटवीत ताजा दिसतोय ना, एक नंबर शेवगा आहे आपला. ह्या वेळेस दुसरं कुणाला द्यायलाच नको. अगं द्यायचं सोड, बाजारात एवढा भाव आहे ना आपल्या शेवग्याला, आता हा ते नादच नाही करायचा. बाजारात कोणाकडे आपल्यासारखा शेवगा बी नाही. हा ना. हा, एक काम करायचं, हम्म. ते ते असते लोक करतात ना, असं याला वानवळ दे त्याला वानवळ दे, तसलं काय देत बीत ते फालतू धंदे करायचे नाही अजिबात. द्यायचंच नाही. काय याला त्याला वाटत बसलं का आपलं शेवगा कमी होईल, हा. तेवढे त्या शेवग्याचे 4 पैसे येतील. हा. कळलं का? हम्म. आपण इकायलाच टाकू, है की नाही? एकालाच न्यायचे, मग काय वाटायला काढलेत का ते? म्हणजे कष्ट करायचे आपण आणि लोकांना फुकट द्यायचं काय? लोक काय खायलाच येतात. आणि मग हे कोणी शिकवलंय? तेच ना. तसले धंदे नाही करायचे आपण. हिंमत नाही करायची. पैसा बघायचा आणि पैशानेच पुढे जायचं. हम्म. हा, वाटीत बिटीत बसायचं नाही कोणाला. नाही वाटणार, मला आवडत पण नाही लोक. तुझ्या आईला बी द्यायचे नाही, आपले ते आपल्याकडे राहिलं पाहिजे. आई तसं तितक्या लांब थोडं तिला भेटते तिकडं, हा. गरज नाही कोणाला द्यायची. बरं एक काम कर, हा. मी जातो जरा ते बघतो हा. तिकडे जाऊन अजून. हम्म. मग काय त्या बायाने चोरलं बिरलं तर आपलं नुकसान व्हायचं. हा. नेत्यान पात्र आत टाकून मग करायचं काय? सुरू शकतात बाबा, मग? बायांवर विश्वास ठेवायचा नाही. बाया कसे कामाला त्यातून परत झाली त्यांची संध्याकाळची सोय, नेले 2 पात्रात टाकून मग करायचं काय? त्यात आपलाच घाटा व्हायचा. आणि मग बरं मी जाऊन बघतो मग. हा जावा. हा, ते गाडीचं बी बघायचंय मला. हा येतो मी. जावा. काय? हम्म. अगं सीताफळ दिली नाही का तू? नाही. का? अहो जायची घरात हिंमतच नाही झाली तसलं काय बघून. तसलं काय म्हणजे? नेमकं काय झालं सांग तरी. अहो मी गेले होते त्या संतोष भाऊजींच्या घरी, आणि तुम्हाला तर माहिती, आपण दरवेळेस सगळ्यांना वानावळा देतो, काही ना काहीतरी देतोच फुल ना फुलाची पाकळी, पण आपल्यासारखे सगळे नाहीत हो. अहो मी त्यांचं बोलणं ऐकलं, दोघा नवरा बायकोचं. त्यांचा शेवगा काढायला आलाय तर ते म्हणत होते की आपण सगळा शेवगा विकून टाकू, लोकांना दानधर्म नाही करायचं, नाहीतर लोक फुकटेच आहेत, आणि काय कोणाला वानावळा द्यायचंय, आपल्याला 1 रुपया तरी येईन तिकडनं, लोकांकडून काय येणार आहे. त्यांचे ते शब्द माझ्या कानावर पडले आणि मी खचून गेलो. मला काय कळेनाच की नेमकं मी चुकते का ते चुकतात. ते एक सांगू का तुला, जो माणूस स्वतःसाठी राखून ठेवतो तो राक्षस, आणि जो दुसऱ्यांना देतो तो देव. आता तू ठरव, आपल्याला राक्षस बनायचं की देव बनायचं. खरं आहे तुमचं. काय आहे, एखादी गोष्ट आपल्याकडे जास्त प्रमाणात असेल, भरपूर असेल, तर ती दुसऱ्याला थोडीफार देण्यात काय वाईट आहे. अगं उलट त्या समोरच्याला पण समाधान वाटतं, आणि आपल्याला पण कोणाला तरी दिल्याचं काहीतरी चांगली भावना मनात होते. काय आहे, आणि अशा लोकांमुळे तू दुःखी होऊ नको किंवा स्वतःच्या मनाला वाईट वाटून घेऊ नको, आणि आपली ही दुसऱ्याला देण्याची वृत्ती आहे ती सुद्धा बदलू नको. काय आहे, आपलं घरामध्ये आता समज आपण दोघे 2 माणसं जरी असलो तरी आपल्या मनात एकमेकांबद्दल किंवा वेगवेगळे विचार असतात. तसं बाहेर समाजात पण प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात, मतभेद असतात. त्यांचे विचार तसे म्हणून आपण दुःखी नाही व्हायचं, आपण आपलं काम चांगलं चालूच ठेवायचं. तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं बघा, नाहीतर ना माझ्या डोक्याचं भरीतच झालतं. खरं आहे तुमचं,
ह्या जगात राक्षस होऊन जगण्यापेक्षा आहे ना दान धर्म करून देव झालेलं बरं आहे. आणि दान धर्म म्हणजे आपल्याला काय अशी मोठी गोष्ट नाही द्यायची. अगं जे आपल्याकडे जी निसर्गाने आपल्याला दिली तीच तर आपल्याला दुसऱ्याला द्यायची आहे. आणि ती पण आपल्याला गरज नसेल किंवा जास्त प्रमाणात असेल तर मग त्यात काय एवढं मोठं आहे. चुकलंच माझं, मी नव्हताच विचार करायला पाहिजे ना एवढं. आता काय करते, ही सीताफळ आहे ना शाळेतल्या येणाऱ्या पोरांना देऊन टाकते. कशाला वाया घालवायची ती. तसं करून टाक. देते मी. हा. तुला माहितीये ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. अगं मला माहिती आहे ना, मग त्याच्यात काय झालं एवढं. अरे पण आहे ना तुला नाही माहिती, एक तर आपण असं चोरून लपून भेटतोय आणि असं किती दिवस भेटणार रे. अगं भेटू ना, त्याला काय चोरून लपून भेटण्यातच मजा असते. हो मजा असती, मला मान्य आहे. पण माझ्या घरच्यांना कळलं आणि मेन माझ्या वडिलांना कळलं ना तर ते ना माझं अचानक आणि कुठेही लग्न करून देते. कोणी एवढं सोपं असते का, कळल्याने लगेच लग्न लावलं एवढं सोपं असते काय. अरे तू माझ्या वडिलांना ओळखत नाहीयेस, ते खूप डेंजर आहेत. असं ते सगळ्या मुलींना असंच वाटतं नाही का, माझे वडील लय डेंजर आहेत, माझे वडील लय डेंजर आहेत. हा तसं काही नसतं. कोणी कोणाला काही करू शकत नाही. आणि तू घाबरते कशाला, मी आहे ना. घाबरते कशाला म्हणजे त्यांनी माझ्यासाठी खूप केलेले, तुला माहिती का, ते माझे वडील आहेत, तुला नाही माहिती. बरं मला सांग, तू वडिलांवर प्रेम करते का? मान्य चल, त्या वडिलांना बी प्रेम आहे, पण लग्न माझ्या संग करायचंय ना तुला. करायचंय ना. आणि सगळ्यांचे वडील सगळ्यांसाठीच करतात खूप काही, मग तेच धरत बसायचं का? अरे म्हणजे त्यांनी इतक्या वर्ष सांभाळले मला. मग इथून पुढे कोण सांभाळणार आहे? मीच सांभाळणार आहे तू ना. सांभाळणार आहे, मी ते काही म्हणत नाहीये तुला. मग बरं काय म्हणणं आहे तुझं, मला ते तरी सांग. मी तुझ्याशिवाय काय राहू शकत नाही, मला तुझ्याशी लग्न करायचंय. मी काय म्हणते, आपण पळून जाऊन लग्न करायचं का? पळून जायचं म्हणते? हा ऐक, हा बरं ठीक आहे, आपण ना उद्या पळून जाऊ संध्याकाळी. हो. आणि कुठे येशील माहिती का, आपला बस स्टॉप आहे का हो. त्याच्या पाठीमागे. हो ठीक आहे. हा? हा आणि मला संशय नाही आला पाहिजे. संशय म्हणजे तू माझ्या वडिलांना हा संशय येऊ देऊ नको. माझ्या हातात नाही, ते तुझ्या हातात आहे. मी काय तुझ्या घरून येणार आहे का? तुलाच यायचं, तू पद्धतीने तुझ्या पद्धतीने तू ये. हा मी तिथं वाट बघ ना तुझी. हो ठीक आहे, उद्या संध्याकाळी बस स्टॉपच्या पाठीमाग. नक्की येते. आता निघू का मी? हा जा. हो. अय सदू भाऊ, अहो काय इथं तुम्ही रानात काम करत बसलाय, तुम्हाला काय झालाय विषय माहित आहे का? अरे काय झालंय काय एवढं? अहो तुमच्या घरातली कानावर आल्या माझ्या गोष्ट एक. काय गोष्ट आहे अशी? तुमची पोरगी त्या गावातल्या अक्षा संग गुलू 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 करत होती. ए नीट बोल बर का. अहो सदू भाऊ, मी खोटं बोलत नाही, वाटलं तर या चपलीनं तोंड फोडा. पण ती पोर सांगत होतं तुमच्या पोरगीला की तुझ्या बापानं काय केलंय तुझ्यासाठी, सगळीच करते ती बाप. आपण दोघं जाऊया पळून बस स्टँडच्या मागे, ये बॅग भर, असलं विषय चाललेलं. आणि तुम्हाला जर खोटं वाटलं असलं का नाही, मला धरून हाना. पण काय आहे बघा विषय. जा पुढं तू, बघतो मी. भाऊ बघा काय, जाऊ का? आपण कुठं बाहेर जाताय का? बॅग भरली आपली? आम्ही नाही, मग तू चालली आहे ना. मी कुठं चालली? बापाला एवढं पण अंधारात नका ठेवू, काही एक दिवशी तुम्हीच त्या अंधारात हरवून जाताल. काय झालं तात्या? काय झालं? हा कुठं काय झालंय? मुलगी एक ना एक दिवशी ह्या घरातनं जाण्यासाठीच असते. फक्त आमची मुलगी पळून चालली, त्यात आता नवल वाटायला लागलं आम्हाला. काय आमच्याकडनंच काहीतरी चुकलं असेल, नाहीतर कमी पडलं असेल ना तुला. नाही, तुम्हाला कोण सांगितलं मी पळून चालले म्हणून? पळून कुठं चालली, कोणाबरोबर चालली, कधी जाणार आहे ना, सगळं मला माहिती आहे. काय आमचा आंधळा विश्वास असतो ना तुमच्यावर, की आमची मुलगी खूप चांगली आहे, बाहेर शिकायला जाती, आमचं नाव मोठं करेल, जुने रीती रिवाज परंपरा सगळं मोडून आम्ही स्वातंत्र्य देतो ना तुम्हाला. का तर तुम्ही आमचं नाव उंचवाल, चार चौघात आमची मान ताट उभी राहील. तुमचा मान खाली जायला असं मी काय नाही वागणार तात्या. म्हणजे पळून जायचं ठरलं नाही का तुमचं? हा ठरलंय, मग पण मी नाही जाणार. का नाही जाणार? नाही जाणार. जा ना, कपडे भरली आहे तुझी. ह्याच्यामध्ये तुझ्या आजीने शालू दिला होता,
जाताना म्हणली माझी नात जेव्हा लग्नासाठी मंडपात जाईन ना तेव्हा तिला हात शालून असायचा. खूप चांगला दिसेल माझ्या नातीवर हात शालू. लय स्वप्न पाहिली होती तिने. माझ्या आईची तीच इच्छा होती. आणि तुझी आई सुद्धा म्हणायची माझी पोरगी ज्या घरात जाईन तिथं लक्ष्मी बनून राहील. अगं पै साठवून तिने दागिने गोळा केले होते. माहितीये कसे केलेत आम्ही? कारण एकुलती एक मुलगी आहे. आपली परिस्थिती गरीब असली ना तरी ती भरल्या दागिन्यांनीच गेली पाहिजे आपल्या घरातून. कारण सासरी तिचा मान वाढवायचा आहे ना आम्हाला. तिला चांगलं म्हणलं पाहिजे सगळ्यांनी. लग्नात काय कमी पडून द्यायचं नाही. तात्या ही दागिन्यांची पिशवी आहे. ही पण याच्यात ठेवतोय. ऐका ना तात्या, मला नाही जायचं पळून. का? अगं बापाने काय केलंय तुमच्यासाठी? मी नाही जाणार. आणि केलं तरी सगळेच बाप करत असतात ना. आम्ही तरी असं काही वेगळं केलंय? नाही हो, माफ करा. मी नाही जाणार तुम्हाला सोडून. माझं चुकलं. 4 दिवस झाला आलेल्या पोरातलं माझ्या आयुष्यात. त्याच्यासाठी मी तुमचं आयुष्यभराचं प्रेम नाही सोडून जाऊ शकत. मला माफ करा. मी नाही जाणार मी तुम्हाला सोडून. काय माफी वगैरे मागू नको माझी. एक बाप आपल्या मुलीसाठी स्वप्न बघायला लागलाय ना आजकाल, तेच चुकलंय आमचं. काय अपेक्षाच ठेवल्या नाही पाहिजे आम्ही तुमच्याकडनं. तुम्हाला जे पटेल ना ते करा. आम्हाला काय कळतंय ना. आम्ही कुठं तुमची लग्न चांगल्या घरात लावून देणार होतो कोणाला पण अशा वाट सरूला एखाद्या चालत्या फिरत्या. जा आमची पोरगी घेऊन. नाही, तुम्ही म्हणाल तिथं लग्न करेल मी नाही जाणार कुणासोबत पळून. त्या मुलात मी त्याचा विषय पण नाही काढणार. पण मला नका ऐकलो. काय माफी मागायची ना तुला? त्या घरामध्ये माझ्या आईचा फोटो लावलाय, तुझ्या आजीचा. तिची जाऊन माफी माग. कारण तिने तुझ्यावर विश्वास टाकला. मला सांगितलं होतं पोरीला काय कमी पडून नको देऊ. त्यासाठी मी तुझ्यासाठी एवढं केलं. पण आज तू सपशेल फेल झाली. नाही बाबा. गादीवर पडते बाय. लय जाळ्या झाल्या ते का याच्यात काय माहिती. उरकतच आले बाई. आता लवकर झालं म्हणजे स्वयंपाकाला लागायला. हे येतात परत भूक भूक करीत. मी काय म्हणतो बाप्पे? बोल की, काय म्हणतोय? अरे ते सचिन शेट्टी झालाय, 2 दिवस झाले आपल्याला भेटलं सगळं नाही. होय लागा, काय भानगड आहे नेमकी? कुठं काय झालाय तो? तेच बघायचंय, त्याच्यामुळे आपण त्याच्या घरी चाललोय. जाऊया एकदा चौकशी करून बघून येऊया घरात आहे का नाही. घरात गेलाय का आपल्याला सोडून कुठे फिरायला गेलाय? हा, हे महत्वाचं आहे. मग तसं असेल तर तुला माहिती आहे, मग माझ्या तळपायाच्या आग मस्तकाला जाते. नाही त्याची गाठ घेऊनच येऊ आपण. कसा आहे तो मित्र आहे ना आपला, त्याशिवाय मला करमत नाही रे. आणि तू बी आहे ना लंगोटी यार आपला. चल मग त्याच्याकडे जाऊन येऊ घरी. हा, जास्त बोलायचं नाही तिथं. होय, पाणी आण ग. आले नाही तुम्ही? थांबा आणत्या. अहो किती उशीर. हे घ्या पाणी. कोणत्या विचार येते तेवढे? मला एक सांग, दिवाळीची तयारी झाली का तुझी? अहो सगळी साफसफाई झाली. स्वयंपाक पण करून ठेवलाय. जेवण घेतात तुम्ही? नाही, जेवायचं राहू दे. फराळाची तयारी केली का तू? अहो म्हणलं आपण दोघं पण बनवू मिळून. तसं पण दरवर्षी आपण दोघंच करतो ना. चालते, पण फराळात एक आपल्याला थोडा बदल करायचा आहे. कसला बदल सांगा की? यावेळी ना आपण डाळीचे लाडू करतो का? 1000 डाळीचे लाडू करू आपण. 1000? हा. अहो काय डोक्यावर बिकाव पडले काय तुम्ही? 1000 आणि ते पण डाळीचे लाडू? माझ्या हात राहते का जाग्यावर? अगं थोडे थोडे बनव वाटल्यास. 4 दिवसात तर होतील ना 1000 लाडू बनवून. आता ते मला काही माहित नाही किती दिवसात होतील. मी तर आतापर्यंत 30 लाडू बनवले असेल. आणि 1000 लाडू ते पण डाळीचे? एवढं काय तू विचार करू नको. काय मोठा डोंगर नाही उचलायचा आपल्याला. 1001 लाडू बनव डाळीचे. आणि हा वाटल्यास बाकीचा फराळ नाही केला तरी चालेल, पण त्या डाळीचे लाडू 1000 बनव तेवढे.
काय तुम्हाला काय फराळाचं दुकान बिकान टाकायचंय का काय? तुला सांगितलंय तेवढं कर ना. मग काय सचिन शेठ, हा 2 दिवस झाले गावात आले नाही. अरे काय दौरा आहे का कोणीकडे मग? गेलो होतो जरा बाहेर. गेले होते ना, कुठे गेले होते काही सांगितलं नाही आणि आलेत आणि मला म्हणतात ते 1000 डाळीचे लाडू बनव. बाबा हा, अरे 1000 डाळीचे लाडू, अरे येडा बिडा झाला काय तू? बघा ना भाऊजी, आता तुम्हीच ना का सांगा ह्यांना, ह्यांच्या काय डोक्यात चाललंय तुम्हीच विचारा. एवढं लाडू कशाला पाहिजे तुला? अरे तुम्हाला काय करायचंय बाबा? तुला जमणार आहे का नाही? नाही तर सरळ आहे ना 4 बाया घे रोजानी, नाही तर रानात काम करणाऱ्या बाया बोलून घे. अहो पण एवढी का चिडचिड करताय तुम्ही? सांगितलंय तेवढं करत जा. मग तू 1000 डाळीचे लाडू बनव म्हणजे बनव. पण एवढं काय करायचं त्या तुला डाळीच्या लाडूचं? तू काय एवढे खाणार आहेस काय? अरे खाणार नाही तर काय करण, मी माझं बघून घेईन. तुला सांगितलं ना तेवढं कर तू. अहो पण तुम्ही सांगा तरी नेमकं कशासाठी लागतं ते. मी बनवते असं नाही की मी नाही म्हणते, पण एवढे 1000 म्हणजे माझं तर पिठेच पडून जाईन बाई. हिचं आहे ना हेच स्वभाव मला आवडत नाही. पण आता वहिनीला काम करायचं म्हणून कळलं तर पाहिजे ना. एवढे लाडू दरवर्षी थोडे बनवतो तू. अहो भाऊजी 50 ठीक आहे, 100 ठीक आहे, 1000 लाडू माझं तर ना डोकंच बधीर झाले आणि आले तशी नुसते चिडचिड करतात ते. एवढे लाडू आणि एवढे लाडू तर दरवर्षी बनवत नाही तू. तुला येडबीड लागले काय? हा, येड लागलंय मला. आई बापाच्या आठवणीत येडा झालोय मी. अरे वर्ष झालं आई बापाला जाऊन माझ्या, त्यांची लय आठवण यायला लागली म्हणून वृद्धाश्रमात गेलो होतो मी. तिथं त्यांच्यासारखे कितीतरी म्हातारे कोतारे होते. सगळ्यांशी भेटलो, बोललो. हा तेवढ्यात एक म्हातारी माझ्यापाशी आली आणि मला म्हणली, पोरा 5-6 वर्ष झाले इथे मी. आता दिवाळी आली, मला लय डाळीचं लाडू खाऊ वाटतेत रे, तू आणशील का माझ्यासाठी? अगं ती म्हातारी बोलली, पण मला का काय माहिती असं वाटलं का तिच्या रूपातनं माझी आईच बोलली. तेव्हा मी ठरवलं की या दिवाळीत अख्ख्या वृद्धाश्रमात 1000 लाडू वाटणार. त्यांना पोटभर खाऊ दे, पाहिजे तेवढे खाऊ दे, पण त्याची दिवाळी साजरी करणार मी यंदा. भले माझ्या घरात एक पदार्थ नाही झाला तरी चालेल. नको टेन्शन घेऊ, अरे मित्र आहे ना आम्ही. आणि तू तू एकटा काय करायचं? आपण सगळं मिळून करू. हा, काय खर्च होईल ते सगळे मिळून हा, घालू. व्हय. आम्ही बी करू लागतो वहिनीला मदत. नको टेन्शन घेऊ तू. अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ, अशी जाऊ म्हणे कामाला हा. लागले ना, बघाच तुम्ही 1000 काय 2000 लाडू बनवू आपण. ते बी एका दिवसात. हा, आणि कशाला तोंड पाडताय? रडू नका अजिबात. म्हणजे तुम्हाला मान्य आहे ना सगळ्यांना? मग काय वाईट थोडी गोष्ट आहे, चांगलीच आहे की. भाऊजी हा. ह्यांच्या सोबत जा तुम्ही आणि सगळं साहित्य घेऊन या. हा, सामान मी घेऊन पटकन या. तयारीला लागते. चांगल्या कामाला उशीर नको. चल. चल चल. वातावरण भारी आहे ना. मग तुला भेटलो म्हणून तर वातावरण एवढं भारी झालं. हा, प्रत्येक वेळेस आपण भेटतो तेव्हा वातावरण मस्तच असतं. अगं तुला कधी भेटेन असं झालं की म्हणजे माझा काळजाचा ठोकाच पडायला लागला सारखा. हा. पण तुला जेव्हा भेटलो का नाही हम्म. तेव्हा मला खूप भारी वाटलं. आपण 15 दिवसांनी भेटायला लागले की नाही. हा, आपण असंच भेटत जाऊया. अरे पण ही भेटण्यासाठी जागा पण किती भारी वाटते है ना. तुला माहित आहे का, तू मला इतकी आवडती, तू एक दिवस जरी माझ्याशी बोलली नाही का नाही, मला असं हिरीत उडी टाकू वाटत. हा, एवढं प्रेम करता. मग तुझ्या माझा जीवच आहे. मला माहितीये म्हणून तुला भेटायला येते. हा. अजून तुझ्याकडेच. बाकी काय चाललंय? निवांत चालले. पण आपण फोनवर बोलतो त्यापेक्षा भेटल्यावर भारी वाटतं ना रे. मग एकदम आनंद वाटतो. मग लग्न कधी करूया आपण? लवकरच करायचंय. मला तर बाबांनो घाय झाली बघ. हा ना. मग तुझ्याशिवाय राहूच वाटत नाही मला. मला तुला कुठं करमते तुझ्या. थांब ग जरा, कोणाच तर फोन आलाय. हा, हॅलो. हाय गे, इथं आलोय जरा बाहेर. काय म्हणताय काय नक्की? माझं नाव सांगणार नाही. अहो पण माझं चुकलं काय नक्की? चुकलं काय? हा, चुकलं काय? माझ्या बहिणीवर डोळा ठेवतो काय तू? नाही हो, तसं नाही मला काय करायचं.
तुम्हाला सांगितलं कोणी? तुला सांगितलं कोणी? हा मला सांगितलं कोणी? तू दिसरे, आता मी येऊ राहिलो तुझ्याकडे, तू दिसरे मला, तुला असा मारतो ना मी, तू ना. अहो नाही हो, माझं काय नाही तसं. अरे तुझं काय नाही तसं, मला मी काय डोळे झाकून दूध पितो काय? मला का लोक सांगणार नाहीत का? तुझे नाटक ना मी चांगले ओळखून घेतले. अहो मी कुठल्या पोरीकडे वर तोंड करून सुद्धा बघत नाही. अरे तुला तेच तोंड ठेवीत नाही, आता असं तोंड ठेचतो तुझं. तू मला फक्त आता दिस, आता मी येऊच राहिलो, तुला सापडून राहिलो, तू मला फक्त सापडलं इकडे तिकडं, मग तुझं काही अहो राव दे घेऊ, सोडून द्या विषय. सोडून देऊ? आता तुला बघ ना कसं सोडून देतो, तुला ना कसला ठेवीत नाही तुला. आता मी, तू बघ आता, तुम्ही याला माया काय तुला चांगलंच चुकतो मी आता. नाही हो नाही. अहो चुकलं माझं, असं नाही करणार परत. असं नाही करणार, तुला परत तसं करायचं तुला ठेवणारच नाही मी. नाही पाका पोंगळा करून टाकला ना तुमचं दादा आहे. मी जातो. चल माझं काय खरं ना, आता कातडी लोणार आहे ते. चल चल. तू पण जा घरी नीट. हा अरे गपच मारू नको. अरे काय झालं जाच काय तुला एवढं? अरे बेलू कसला का? अरे त्या पोरगीचा भाव आहे का? कोणती पोरगी? तुला माहित नाही वे? हा 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 हा. अरे तो कातडीच काढतो म्हणलाय, फोन आलता मला त्याचा. फोन आलता मग एवढं काय भ्यायचं त्याला? चल बघतो मी त्याच्याकडे. माझ्या जीवाला धोका आहे बाबा, मी नाही येत. अरे पण एवढी हार मानून जमत असते का आता? अरे पण सरळ त्यानं ढोस टाकलाय फोनवर मला. अरे ढोस टाकलाय ना, कोणाला टाकलाय? तुला ना. मग तू एक काम कर ना, तुला भेटायला जायचंय ना आता पुढच्या वेळी, किंवा फिरायला जायचंय तिच्या घरापाशी. नाही बाबा, आयुष्यात त्या पोरगीला बघणार नाही. अरे बघायचं बिंदास, पण काय माहितीये का तुला कसं? अरे सोपी आयडिया वापरायची. तिच्या भावालाच कळलं नाही पाहिजे हात तूच आहे म्हणून. काय काय नक्की काय आहे? अंगाची बाबा. अरे म्हणून तर जीव आहेस माझा तू. कळलं ना तुला? मग एवढं काय व्हायचंय त्याला? आता सुट्टी देत नाही, डोकं चालवायचं असते. फार वाट लावून टाकतो, लगीन करतो नेऊन पोरीला. चल मग आता तयारीला लाग. चल लवकर दाखव मला त्याच्या घरी. तुला कळत नाही का? नाक घालती का माझं? कुठे गेलं यो? हा काय माहिती? काय माहिती म्हणजे? तुला माहित नाही का? मला काय माहित असेल? तुला माहित नाही म्हणजे लपडे करताना कळत नाही का तुला? चौ घालायची माझ्या गावात? हा चौ घाली ती तू? कोण घालून होते? तो कुठं आहे ना, मला सांग, चांगलं सांग. तुला माहिती तू कुठं असतो कुठं नाही? मला दाखव, मी अख्खा गाव हिंडणार. पण त्याला कुठं असते तुला माहित नाही ना? मी सापडतो ना, तू चल माझ्या सांग, तुझ्याकडे बघतो मी काय. चल बाटा बाटा. तुला ना, तुला सांगतोस काय, तो फक्त मला भेटू दे. नाही तो फक्त मला भेटू दे. त्याला असा मारतो मावशी. आता डोक्यावर पडले काय तुम्ही? माणसं बघायला चाललेत का नाही? मी तुला काय मावशी दिसते का? मग काय म्हणत तुम्हाला? एवढं माणसं गडबड चाललं, तुमचं काय चाललंय इथं? अगं ताई बी म्हणायचं मला. हा ताई बी म्हणायचं. बरं मला एक सांगा, तुम्हाला तो असा लुकडा सुकडा पोरगा दिसला का? कुठं? कोण हो? ते हाय एक पोरग, ते दिसला ना, त्याला असा तुडितो ना मी, असा चमटीतो, त्याचे पायच मोडीतो मी. काय झालं? काय नाही. काय झालं काय म्हणजे? सावना आला एक पोरगा आहे ते. तुम्हाला दिसलं कुठं असं? नाही हो, अजिबात नाही मी बघितलं त्याला. मग तुम्ही कोणाकडे आलेले? काय पाहुणे बिवणे आहेत का इकडं? हा मी इथलीच आहे, खालच्या आळीची. खालच्या आळीची? खालच्या आळीची हो. मग आता कधी पाहण्यात नाही आलं असं. हे कोणती बाई काय? हा पण मावशी कुठं? चल की घरी. मग चल की म्हणजे या बाईने बघितलं असेल ना कुठेतरी, त्याला काहीतरी असेल ना. आता अख्खं गाव सापडलं आपण. आहे का घरी? चल दुसरीकडे शोधू, असेल कुठेतरी. दुसरीकडे असेल कुठेतरी म्हणजे कसं? अहो पण त्याचं नाव गाव काय आहे का नाही? तो आहे ना ते रोहित, त्याचा ना थोबाडच पुढे तो भेटला ना, असा मारणार ना तो समोर त्याला कुत्रीच्या ऐवणी. तू परत ना त्याच्या ना असं कोणाकडे असं नजर सगळं वर नाही गेली पाहिजे, एवढा मारणार मी त्याला. माहितीये का? आता तो मला फक्त मावशी तुम्हाला दिसलाय का तेवढं सांगा बरं. असं चालतं चालतं कुठं काय दिसलं पोरग? कुठं लापलेलं बिपलेलं उसात बिसत कुठं काय दिसलं का तुम्हाला? नाही दिसलं. कितींदा सांगू तुम्हाला? कशाला विचारायला त्रास देताय? नाही दिसलं? परत बोला. अहो नाही हो दिसलं. कशाला विचारायला त्रास देताय? मावशी तुमचा आवाज जरा मला ओळखीचा वाटतो. का हो? कुठे आहे का त्यो? कुठे कोण? कुठे आहे त्यो? आत्ता आवाज आला मला त्याचा, आत्ता. काय पण दादा तुझ्या कान वाजतात, कोण नाही इथं. हा मावशी?
नाही हो तुमच्या अंगाला हात नाही लावित. जरा गप्पा मारा बरं माझ्या बहिणी संग. जरा गप्पा मारा बरं. काय चाललं ग? हा ओळखलं नाही. नाही बघितले. मावशी मावशी तुमचं पूर्ण नाव काय? माझं नाव संकुल आंबेकर. हा होय. वा 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 पोरांची चपला लय आवडतात तुम्हाला आहे ना मावशी? तसं नाही, माझी मुळात लहानपणापासूनच आवड आहे. हा का? बर रे नाटक करतो. हे नाटक करतो. तुला माझी बहिणी कसली का? नको ना काय? उठ उभा राहा चल. हा तुला काय सांगितलं तुम्ही? काय सांगितलं तुम्ही? नाही नाही माझं चुकलं, मला माफ काय करा. म्हणजे काय चुकलं? परत लफडे करशील का? नाही 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 दुसऱ्यावर करणार काय नाही. घालून तो? दुसऱ्यावर नाही करणार. दुसऱ्या बरोबर म्हणजे माझ्या बहिणी बरोबर करशील का? अहो हा बरं जर दिसलं ना तुझी संग नाही. त्याचं मारीन ना मी. अहो हिच्या संग काय मी या गावात बी दिसणार नाही. निघायचं लगेच. जातो निघायचं. माझी साडी. आदर चल निघ. हं. दिसलं नाही पाहिजे. निघ ना. असल्या पोरांसंग प्रेम करते होय. पळकोटात साडी घालून हिंडतोय त्यो. कुठं चालली ए? व्हाय रे येड. हा सर जरा जरा जवळ थांबा. बस का एवढं? मॅडम तुम्ही काय करा, असा मागून हात टाका. हा आता इकडे बघा. स्माइल. मॅडम तुम्ही पण जरा नीट असा. ओके ओके. हा आता काय करा, ही छत्री घ्या. छत्री घ्या. हा अशी माग जरा. जरा असं ते. तुम्ही असं डोक्यावर हे का. चांगले फोटो आले पाहिजे. आपल्याला पत्रिकेच्या अगोदर छापायचे तर. एक नंबर नाव आहे आपलं भागात. स्माइल मॅडम. ओके आता कशी देताय पोज? आता तुम्ही सांगायचं का आम्ही सांगा? फोटोग्राफर तुमच्या हे एक घ्या की, मी सांगितलं का? एक या असं हे इथं टाकून देत ते तुडलं तुडू दे. हा ओके ओके. हा हसा जरा हसा नीट हसा. अरे शिव मध्ये माणूस कोण आलाय? मी टॉनगे यायचं वाळकची पाड. काय चाललंय रे इथं? तुला खाली दिसत नाही का? अहो काका ते लग्नात फोटोग्राफी चालू होती आपली प्री वेडिंग. कसली मिरच्यांची? नाही नाही आमचं लग्न ठरलंय ना. मग तिकडे सपाटीला जख मारा की तुमची. इकडं काय रोपण मध्ये आमच्या नाही जरा हिरवळ दिसली म्हणून आलतो इकडे. हिरवळ हे बघ हे शिपतारा. खाली बघ खाली बघ. अरे ते तोंडात घालतो भाजीपाला आम्ही, त्याच्यावर पाहिजे आता वय काचा काचा. लाजा वाटत आहेत का तुम्हाला? हा का शर्टीन केला म्हणजे अक्कल गेली तुझी फार. आणि प्री काय काय म्हणला तसलं? प्री वेडिंग असतं ते लग्नाच्या अगोदर फोटो बिटो काढायचे. प्रीडिंग. प्री वेडिंग. हा कसली एल्डिंग करीत आहे काय माहिती वावाटवानी उग. अजून 2 फोटो घेते काढून. कोणाचं? माझं? त्यांचं. अरे पण तिकडे जा ना सपाटीला. सांगतोय काय तुला? इकडं काका आम्हाला ना शेतातले फोटो पाहिजेत. शेतातले फोटो पाहिजेत? शेतात गेलाय कधी काम करायला? हा तोडवीत वाजता इथं येऊन वावर काही करीत. अरे काय आणि लग्न आधी कायला फोटो लागायचे तरी तुम्हाला? लग्न झाल्यावर बसा ना घरी जाऊन काढीत फोटो. नाही ते लग्नात दाखवतात. लग्नात दाखवायच्यात होय? अरे लग्नात द्यावा धर्माचं फोटो दाखवायचं का तुमचं फोटो दाखवत बसायचं? हा काय तू? अरे हे याचं तोंड तरी आहे का तिथं दाखवायचो 4 चौकात? हा अरे याला दाढी फोटाना ह्याच्या बरोबर लग्न करते वय तू? ते आता नवीन फॅशन आहे ना म्हणून. कसली दाढी उपटायची? नाही ती फोटोची. फोटोची वय? हा. हा हे काय फॅशन बिशन करायची असेल ना तिकडं वावराच्या पलीकडे जायचं आमचं. काय इथं अजिबात तसलं करायचं नाही. आणि कुठं आलाय तू? इथलच खालच्या वाडीला. मग खालच्या वाडीत जायचं ना फोटो काढायला. हा लग्न करायची खालच्या वाडीने त्याचा ताप वरच्या वाडीला का आम्हाला? इथं हिरवळ छान दिसली ना म्हणून इथं आलो आम्ही. इथं हिरवळ छान दिसते मग खाली बी हिरवळ छान दिसताव. अहो काका तिकडं नाही एवढं छान दिसत, इथं भारी वाटते. भारी वाटतंय. बिबट्या निघलाव मग तुम्हाला कळताव काय करताव बिबट्या. हा फोटो बघा किती छान आला. अरे मला काय करायचंय तुझ्या फोटोच? माझं लग्न होऊन 2 पोरं झाली. मला कशाला फोटो दाखवतो रे? हा फोटो छान आलाय काय छान आलंय तुला ले काय आता का त्यातलं? चल निघ बाहेरीतून वावरात. आता की वाटलंस तर तुम्ही पण आमच्या सोबत एखादा फोटो काढा. हा लग्न तुमचं मी होतो कालावरा नाचतो पुढं. अरे काय थेरा लावल्यात तुम्ही? हो बाहेर.
बरं काका काही चुकलं असेल तर सॉरी बरं का. हा ते छत्री कशाला लागते तुम्हाला? ते फोटोसाठी लागत. अरे जावाला का छत्री पावसाळ्यात वापरतात का फोटोला वापरतात? कुठं काही कळा ना तुम्हाला. येतो. हा ये, लग्न जमलं ना तुझं? गडांगनेर खायला ये आमच्या घरी. हा. खायला का वाळकीन चिळकी, नवरी कोणती नवरदेव कोणता ते कळा ना यांच्यात. दोन्ही केस वाढून बसल्यात. बरं मी छत्री उगवल्यात थोड्याफार याला. ह्या इथं टिकून हाणलंय. आलो लगेच, मला जरा गावात काम आहे. हो थांबा थांबा थांबा. कुठं? अगं गावात माझं लय अतिशय महत्वाचं काम आहे. बस बस बस, ते तर मला सांगूच नका. रोजच झाले तुमचं. आलो मी लगेच. नेमकं काय काम आहे ते आज मला सांगाच. अगं तुला माहित नाही, मी गावातल्या सरपंचाचा खास माणूस आहे. मी खास सरपंच चोंबडा तुम्ही चोंबडी. काय सरपंच काम सांगते तो तुम्हाला? अगं ती काहीतरी कागदपत्राचं बघायचं आहे त्यांचं. सरपंच लावीन टांगणीला तेव्हा कळन तुम्हाला. स्वतःला गुतून देते तुम्हाला आणि बसन बाजूला त्यो. नाही तसं काय करणार नाही ते. मी जाऊन येतो, बघतो काय म्हणते ते. हा काय पोपटराव, अहो मागासपासून शोधतोय तुम्हाला. तुम्ही इथं बसलाय वही. आले सरपंच तुमचे. नमस्कार वहिनी. चहा पाणी काय नको बरं का मला. अजिबात येळ नाही चहा घ्यायला. नाही तसे पण साखर संपलीच याव सरपंच. नाही तसं नाही, खरंच वेळ नाही त्यांना. आणि तुमच्याकडे आले म्हणजे किती तुम्ही भाग्यवान आहेत. नाही तर सरपंच जातच नाही कोणाच्या दारात. नाही इतकं भाग्य सरपंचाचं कधी रोज तोंडच बघायला भेटत नाही आम्हाला. चालायचं वहिनी. कसं आहे माहितीये का, सुंदर गोष्टी बघण्यासाठी आहे ना काही येळ बी घ्यावा लागतो. आ? आणि साखरेची काळजी करायची नाही. अहो कारखाना चालू झाला ना 2 पोती आणून टाकतो पोपटरावच्या घरात. तुमचाच आहे नाही का कारखाना? बघ कसं विसरून चालन. माझ्यावर कितीच जीव आहे सरपंचांचा. दिसतंय. हो तुम्हाला काय सांगायचंय, लग्नात तर एवढा खर्च करणार होतो ना यांचे बी, पण तेव्हा सरपंचच नव्हतं ना. हा नाही, आता परत लावू. हा? नाही म्हणजे परत काय झालं तर मग दुसरं परत करते ना नाही सरपंच. सरपंचांनी लय उपकार केलेत बघा. साखर दिली, पाणी दिले. हा, वहिनी तोंडाने काढू नका, लाजलेगत होत. चला पोपटराव, हा चला. त्यांच्याशिवाय आमचं पान नाही हा. हलत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष येणार आहे का नाही नाही? येणार रे. मला वाटलं यांनाच केलंय की काय. नाही करणार ना. अहो 22 ग्रामपंचायत सदस्य ते आमचे. काय सांगताय? हा. काय नाही झालं तर सोसायटीचा सेक्रेटरी करून टाकतो त्याला. मग सरपंच तुमचा डोक्यावर हात असला म्हणजे माझं सगळं चांगलं असं होणार. नाही होणार. सरपंच बोलले देव बोलले. हा. देव. देव. बरे बरे. काय चला आव सरपंच बोलले, देव बोलले. गेला थोबाड घेऊन माझ्या नवऱ्याला घेऊन. कामाना धंदा नुसतं यायचं उराव बसायला इथं. मग पोपटराव कसं वाटलं? अहो एकदम झाक वाटलं. अहो ह्या खांद्यावर त्या मोठ्या माणसानं हात ठेवला. मोठा माणूस नाही, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता. आणि त्याने हात ठेवलाय. मग कोणी असं झिंगूर सरपंच बिरपंच नाही ठेवला. कोण होता? जिल्हा परिषदचा अध्यक्ष. म्हणजे सरपंच झिंगूर असतोय का? नाही तसं सांगावं लागते. आता मोठा माणूस झाला तू. हा. आता नका पेपरात उद्या फोटो आला तर काय केवढं नाव होईल तुझं. हा, मग आता रस्त्यानं चालताना माणसं फोटो काढणार माझ्या आता मला सांग, आजपर्यंत आलाय का कोणाचा फोटो? आलाय का पेपरात? नाही का आले? आपलं सरपंच बनी ना, आलाय का फोटो? नाही ना. तुझा येणार. अरे माझा आलता नाही एका कोपऱ्यात बारका. ते एवढ्याचा फोटो होता. ती मुंगी बसली तरी ते फोटो दाखला होता तुमचा. काय भुशार का सांगताय? बरं ते जाऊ द्या, पण ह्याचं केवढं नाव झालं. मग होणार. आणि तो खांदा आहे ना, खांदा 4 दिवस व्हायचं नाही. शेंटच मारून ठेव. हा. आज ना काय मला एक सांगतो, इकडे येतो. नाही लावायचा. हा. मी काय म्हणतो, अरे एवढा मोठा माणूस तुझ्या खांद्यावर हात ठेवतोय, गावच्या सरपंच बरोबर हिंडतोय तू, हा. आणि घरी बायको बाडाबाड करते तुला. चांगले आहे काही? सांग रे ह्याला जरा. नाही मला ते एवढं वाईट वाटलं सरपंच. मी काय म्हणतो, याची जिंदगी ना थू. अरे असं आहे ना, चपलीने तोंड हाणल्यागत वाटलं मला. ते बी शेणात बुडून. नाही हो, ती चांगली आहे, लय चांगली आहे माझी बायको. कसले चांगले? उलट एवढा मोठा माणूस तिथं आलाय, किती हातबीने बोलायला पाहिजे का नाही? आमच्या बायकोचा आवाज निघतो का तोंडातून बाहेर कधी? नाही. हे मात्र सरपंच तुमचं खरं आहे बर का. अरे ती माझ्या वावात चढवती. अरे हांद्या हात कुणाचा आहे माझ्या? जिल्हा परिषदेचा अध्यक्ष. मला सांगा सरपंच, मला बोलती का कोणाची बी बायको? मला बोलणार आहे का? याचं लग्नच नाही झालं, ते ह्याला कशी बोलन बरं? हा मग पण रुबाब आहे का नाही? रुबाब आहे ना. आपण
माझी नाही निदान यांची तरी ठेवायची का नाही? नाही हे मात्र तुम्ही दोघं खरं बोलला बर का. अरे माझ्या खांद्यावर हात ठेवला, पेपरात फोटो आला आणि ही माझी लायकी करते 4 माणसात. मग? हिला दावूनच देणार आहे. आता काय आहे माझा हिसका. भावी ग्रामपंचायत सदस्य आहे तो आपल्या वार्डातला. मग मग अरे लोक रस्त्यानं चालली की मला विचारते ती काय चाललंय म्हणून. अरे मी सरपंचानी कुत्र्याच्या खांद्यावर हात ठेवला तरी त्याचा वाघ होतोय. मग आणि तू तर जिता जागता माणूस आहे का? अहो देव माणसानं माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि माझी आबरू काढायला लागल्या. हिला पायतानाच फोडणार आहे आता घरी गेली. सुट्टीच द्यायची नाही घरी गेला की ऐका पाहिजे. मी काय म्हणतो बायको कशी ठेवायची मुठीत? हा कशी ठेवायची मुठीत? घरी गेल्या गेल्या आता काय करणार तू? हा. सुट्टीच देत नाही. ऊ करू देते ना मी धावतोच तिला. काय आणि नसतंय. ऐक उठ म्हणली की उठली पाहिजे, बस म्हणली का बसलीच पाहिजे. पड म्हणलं का? म्हणजे हा. चला चला. हा, मग- हिला ए बायको चल 4 दिवशी बाहेर ये. आणि सरपंच आलेच, सरपंच लिंबू सरबत करायचा. आलीस का बाहेर? ए अगं तुला का मारती गावाला नाही. 4 दिवशी लिंबू सरबत करायचा. गावचं रुबाबदार व्यक्तिमत्व आलंय. वरडू वरडू नका ताणू, घरातच आहे. तू पुन्हा आवाज चढवते. आवाज खाली ठेवायचा. उठ म्हणलं की उठायचं आणि बस म्हणलं की बसायचं. कुठं गेलते ते सांगा आधी मला. अगं कुठं गेलते म्हणजे सांगावं सरपंच. अध्यक्षांनी खांद्यावर हात ठेवलाय त्याच्या अध्यक्षांनी. खांद्याव हा. वय मग आणि मग मी मुंडक्यावर ठेवते तुमच्या. हा घरातली काम धंदे दिल्या सोडून आणि उधाळायला जातात इकडे तिकडे. हा काय सांगितलं तुम्ही? तुम्हाला कुठं जाता विचारलं होतं का नाही? मी मुख्यमंत्री होणार आहे आणि मी पंतप्रधान होणार आहे. आणि काय होणार आहे? घरात तुकडा आणायचे आहे का? तुम्हाला कळतं का? अगं गावचा 22 ग्रामपंचायत सदस्य आहे मी. कुणी केला तुम्हाला सरपंच? मग सांगा सरपंच. खांद्यावर हात ठेवलाय. आता 4 दिवस येऊ खांदा धुणार नाही मी. तसा पण शर्टाचा वासच चाललाय. कुठं लोळत पडता काय माहित नाही. ओ वहिनी जपून बोला बर का. त्याला हाणायची काय कारण आहे? हाणायची? आता तर तुम्हाला सांगतेच. अगं बायको नाही ग. नाही ग तू तू तर इकडेच हो बाबा, इकडेच हो. काय काय हो सरपंच? कुठे घेऊन जाता माझ्या नवऱ्याला? महत्वाचं काम होतं. महत्वाचं? येतो बरं का वहिनी? नाही, नाही, नाही. चहा पाणी पुढच्या वेळी आले घेईन. सरबताची तर काही गरजच नाही. एवढं गार लागत आहे आम्हाला. काय गरज आहे त्याची? दिसतंय तर तुमच्या टाकल्यावरती किती गार लागत आहे. पुढच्या वेळेस माझ्या नवऱ्याला घ्यायला या आठवणीने. वहिनी नमस्कारी करायचीच लय सवय. होय, हे तुमच्या चमच्याला घेऊन या नंतर. चले ओ सरपंच आहो थांबा की. काय कुठं सरपंच? आणि हे आणि काय त्या सरपंचाच्या नादी लागले होतं तुम्ही? अगं मला ते सदस्य करतो म्हणले ते. लोळा घाण घोंडायचा त्याला सोडून द्या तुम्ही. अगं माझा पेपरात मोठाच्या मोठा फोटो आलाय. माझा आहे का होय, तुला? तुमचा फोटोच काढते. या इकडे, या इकडे, या. चला घरात, चला घरात. हॅलो अक्की, कुठे आहे तू? आता इथं हापशापाशी ये. 0 मिनिटात ये. आत्ताच्या आत्ता वाट पाहते. काय झालं एवढं अर्जंट करून बोलवलं? तू खोटं का बोलला माझ्याशी? आलो की 0 मिनिटात. कुठं खोटं बोललो? तू खोटं का बोलला ते सांग. आणि कसलं खोटं काय बोललो? तू माझ्याशी काहीच खोटं बोलला नाही. तुझ्याशी कधी काय लपवलंय का मी? कधीच खोटं काय बोलला नाही. कधीच नाही. मला सांगायची गरज बी नाही पडली. जरा इथं इथं विचार कर. तू काहीच खोटं बोलला नाही. कुठं काय बोललो मला ते तर सांग. किती लपडे आहेत रे तुझी? हा लपडे? दात काढू नको. मी मस्करीच्या मूड मध्ये नाहीये. लपडे किती आहेत तुझी ते सांग. तू मस्करी केल्यासारखं बोल. अरे नालायक माणसा, पोरी ते पोरी सोडतो, बायासोबत पण लपडी करतो तू. तू कोण म्हणलं? मी कोणा सांग कशाला लपडी करू? किती लपडी होती? मी किती नंबर आहे तुझं सांग. हा प्रेम तर मी म्हणू शकत नाही, कारण की प्रेम एकाच मुलीवर करू शकतो. हा तू असं लाईनी लावतोच म्हणल्यावरती लपडीच झाली. नको याडन बोलू. तू काय बोलू नको. सांग किती नंबर आहे माझा ती सांग. कसलं कितवा नंबर? ते काय मला काय लपडी करायचं? मग प्रेम करतो तुझ्यावर. किती खरं खरं घाणेरडायस रे तू. हा किती नालायक तू. हा एखाद्या वेळेस मुली एक ठीक आहे ते समजू शकते, बायांसोबत लपडी करतो. किती निर्लज्ज आहेस तू. अगं नाही ना बाई, तू शपथ नाही. मी कशाला कोण सांग काय? तू माझ्या डोकं खाऊ नको. तू मला फसवलंय. मला ना इतकी चिड येते ना, असं वाटतं तुला कुत्र्यावर मारावा. अरे नाही, तुझे कोणी कान भरलेत मला सांग. कान भरलेत माझी. मग तू एवढं कधी बोलले, आज का बोलती? आज का बोलते म्हणजे? मला कळलं मी बोलते. कळलं तुला? कोणी सांगितलं मला ते तर सांग ना बाई. तू केलंय का नाही ते सांग.
अगं मी तुझी शपथ काही नाही केलं. शपथ म्हणजे हा मला मार. दलिंदर म्हणजे दुसरीकडे पुन्हा तोंड काळ करायला. नासक्या त्याच लायकीचा आहेस रे तू. हा काहीच नाही हा? केलं ग. पुन्हा वरून व्यसन करतो, सिगरेट पितो, अजून काय दारू पितो. दारू तर पितात असशील नासक्या. हा तंबाखू खातो म्हणल्यावर दारू तर पितात असशील. तरी म्हणले असलं दलिंदर तोंडाचं म्हणल्यावर बरोबर आहे ना. मला कुठून बुद्ध्या सुचली की तुझ्यावर प्रेम कराय. नालायक माणसा. किती रे किती निर्लज्ज आहेस तू. हा अगं किती मुलींना फसावलंस. अगं तुझ्यापासून काहीच नाही. मी दारू व्यसन ते गप्पा बस. नको नको करून ठेवलंय तू. असं मला खूप राग येतोय तुझा. मला तुझ्यासोबत राहायचं नाही. मी तुला नीट सांगायला लागले बरं का. काय झालं एवढं काय केलं तेव्हा मी तुझ्यासोबत राहणार नाही. याच्या पुढे मला कॉल मेसेज या माझ्या घराजवळ देखील तू दिसला नाही पाहिजे. काय तुझं काळ थोवड असलं मला दाखवू नको. अगं ऐक ना असं नको बोल. मी लय जीवापाड प्रेम केलंय ग शिवापाड प्रेम केलं काय रे. हा नीच माणसा. हा पुरी जाऊ दे तिकडं. तू बाया देखील सोडला नाहीस. कोणत्या ते घाणेरडं आहे काय माहिती. अरे गप्पा बस. मला असं स्वतःच मला ना घिन वाटतं की मी तुझ्यावर प्रेम केलंय. नको वाटायला लागले तुझं थोबड बघायला. मम्मी पप्पाला कळू दे की किती नालायक मुलगा आहे त्यांचा. हा प्रेम 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 म्हणतो आणि बाहेर लफडी करतो. अगं नाही मग तुझ्या संग लग्न करायचंय. लग्न पहिलं शेवटचं प्रेम तू आहे माझं. मी कशाला तोंड खवळतो. लग्न करतो बाई तू माझ्याशी. काय माहिती कुठं आता कुठं अजून कुठं काळ तोंड करशील. दिसतो तसला नाही रे. दिसायला साप मनाचा आहेस. मला अजून ना डोकं तू मला नको उठवू. तू माझं हे झालेलं आहे. मी निघते जाऊ दे. आपण बोल ना. अरे काहीच केलं नाही. तू काय चिडचिड कशाला बोलतो काही नाही केलं. हा तुझा काळ तोंड मला पुन्हा चालू दाखवू नको. अजिबात नाही आयुष्यात रिटर्न येऊ नको. तीन वेळा झालं पाहिलं पाणी पाणी अजून नाही आलंय. माणसाला लागली पण नाही ती. पाणी देखील सोडत नाही ती. काय करायचं पप्पा. काय ग काय झालं? काय नाही पाणी बघत होते. तुझं काय काम आहे इकडे ते सांग. अगं माझं काम आहे म्हणजे तुला एक मला महत्वाची गोष्ट सांगायची. तुला 3दा सांगितलंय बरं का. सारखं प्रपोज करू नको. माझं त्याच्यावर प्रेम आहे त्याच्यावरच राहणार आहे. हा त्याच्यावर प्रेम असू दे पण मी काय म्हणतोय ते ऐकून तर घे. हा काय. अगं तू ज्या पोरावर प्रेम करत्या का नाही ती पोरग लय उंड काय. ए तुला हा म्हणा म्हणून म्हणायला लागलास का तू. नाही ग तसं काय नाही. माझा दोस्त आहे. मी रोज त्याच्यावर फिरतोय. अगं ती पोरग आहे का नाही एक पुरी तुझ्या आधी त्यानं 4 लपडी केली. तू 5वी आहेस. हा अजून आणि पुरीच नव तर त्याला बायचा बी नाद लागला या. तू पाहिले. मग गावात उंडग फिरतय सगळी म्हणते त्याला बाया घेऊन फिरतय काय पुरी घेऊन फिरतय काय. आणि एवढंच नव्हतं तर त्याला व्यसनाचा बी नाद लागला या. मी तर कधी बघितलं नाही र. हा मी रोज बघतोय बिड्या फुकताना त्याला. त्या पोराच्या अजिबात नादी लागू नको. तुझा मस्त त्याच्यावर जीव जडलाय पण त्याचा तुझ्यावर जीव नाही ना. आज हिच्यावर जीव उद्या तिच्यावर जीव. अगं त्याचा कोणावर जीव बसेल ही सांगता येत नाही. तो माणूस म्हणजे अति भयंकर. तू खरं बोलतो ना. मग काय कर बोलतो खरंच. तू त्याच्यावर प्रेम करू नको. तुझ्यावर लपडी हिच्यावर लपडी तिच्यावर लपडी. मुर्द्या माझ्यावर लपडी बिपडी म्हणू नको. हा मग काय आहे लपड नव्हतं तर काय आहे. तो आहे का नाही एकदम लवर बॉय आहे. त्याच्या नादी लागू नकोस तू आपलं कामाधंद्याच बघ. जा शाळेला शिक. बाप शाळा शिकवतोय. हा तू इथून निघ. मी तू जातो. निघ इथून. ते मी त्याचं काय बघायचं बघते माझ्या म्हणजे त्याचा ना मुर्दा बसवते. तू निघ इथून. मी पाया फिरवतोय. माझ्या आधी 4 लपडी करून बसलाय. किती खोटं बोलला अजून काय माहिती हा माणूस. याला चांगलंच बघते आता. खाली पडून अगं डोळ्यात तुझा पडते खाली बेडकावानी बाहेर आले त्याचे खाली पडत गोट्या खेळीन. अहो कशाला रोडने भांडत आहे तुम्ही. कसं वाटतं 4 चौकात. भाऊजी तुम्हाला काय सांगू या माणसा संग राहायचं ना मला खटाळा आलाय तसं पण. मला लय हाऊस नाही आली. झालंय लग्न म्हणून राहतो हिच्या बरोबर. तुमची ढेर पुढे आलेली कधी साडी दिली का मला घेऊन. अगं स्वतः बघ माझ्या डेअरीकडे नको जाऊ. आली तेव्हा अशी कांडी होती. आता असे नुसता भोपळा झालाय. भोपळ्याचं जाऊ तुमच्या डोक्यावर केस राहिला का तरी पण मी टिकले ना. हा, कशाला करताय. कशाला म्हणजे तुम्ही सांगा. दरवेळी उलट बोलती. ही काय गरज आहे का उलट बोलायची. ही बोलती का कधी तुम्हाला उलट. काय तिचं तोंडाकडे बघून वाटतं ती तुम्हाला त्यांना उलट बोलत. तोंडावर काय नसतं. तुझ्या तोंडावर जाऊनच लग्न केलं होतं मी. वाटोळा झालं रे परवाच. काय वाटून झालं बघा. लोकांच्या बायका ड्रेस घालतात. अहो यांनी कधी मला ड्रेस सुद्धा घेऊन दिला. बघा साडीच्या बाहेर आहे का मी. ड्रेस बघा किती फ्रीडम आहे. हा तसं काय नाही. त्यांनी कधी साडी नसन घेऊन दिली तिला. मी तुला आहे ना दर 3 महिन्याला साडी घेऊन देतो का रे. तू कधी साडी घेऊन येला नाही साडी दिलेली लय वेळा. साडीचं काय घेऊन बसलाय. साडीचं काय घेऊन बसला. अहो बघा काय मेकअप केलाय तिने. आहे का माझ्या तोंडाला कधी पावडर आहे.
अगं त्याला तोंडच सुंदर लागतं, तुझं तोंड घोबडावं आणि मेकअप करून काय करते? मेकअप केला तर पीठ चोळ्यागत वाटते ते. अहो पण त्याच्या तोंडाकडे बघा ना, मेकअप साठी पण किती साहित्य लागत असं. ते भाऊजी किती घेऊन देतात बघा बरं. भाऊजी घेऊन देत असतील का तुम्हाला? काय घेऊन देत नाही ती हे? घेऊन नाही देत? हा अहो पण ठीक आहे, माहेरी तर जाऊन देत असतील का नाही? तो माणूस मला एक दिवस पण माहेरी जाऊ देत नाही. थोडं पुरलंय का? दर महिन्याला माहेरीच काढलेली असते, रविवारची एक दिवस सुट्टी असली तर माणूस आहे. तुम्ही गेला का कधी घेऊन येला माहेरी? नाही म्हणजे जातो ना कधी मधून जात जातो. असतील भाऊजी असतो. मग आपण गेलो नाही का जातो. मध्ये एक दोन गेलो ना आपण. बरं समजा नसन जात, पण मी काय म्हणतो, दर 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 आठवड्यातून एक दिवस तो मेहना कशाला बोखंडी बसायला आला पाहिजे घरी? माझ्या भावाचं काढायचं नाही. काढायचं नाही म्हणजे उपसून काढीन तुझ्या भावा. नाही, नाही, नाही. मेवण्याला किती जीव लागला. नाही कसला जीव बरोबर तुमच्या सारखाची मा मेवना नुसता खायला एवढा सांड आहे ना सांड. मी तरी म्हणत बरं जाऊ दे पाहुणा येऊ द्या पाहुणा खाऊन खाऊन त्याच्यासाठीच किराणा भरतो मी माझ्यासाठी नाही. तुम्हाला नीट सांगते माझ्या भावावर जायचं नाही, माझ्या डोक्यात जायचं काय नाही. काय म्हणते काय खोटं बोलले काय खाऊन खाऊन म्हणजे तुम्ही खात नाही का? काय खातो मी अरे खाऊन खाऊन कसं केलं तुझ्या महिना झाला ना सांड. माझ्या भावाला सांड म्हणता व्हय? मग कसं झालं म्हणता त्यो व्हय की बोंबीला बोंबील. बोंबील मला खायला ठेवलं तर पाहिजे सगळं त्या भावाच्या. अहो तुम्हाला सांगतो बरं का घरी किराणा पाठवती घरी तुम्ही पाठीचा घरी अरे नाही 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 तुम्ही पाठीचा घरी नाही पाठवलं बाई. अहो, घरी किराणा पाठवायचं जाऊ द्या, एवढा आम्ही घरी चांगलं खायला आणतोय तरी हॉटेलमध्ये बोंबलत खायला पाहिजे हिला. काय करायचं मग हे हॉटेल? चुकीचं आहे. भाऊजी भाऊजी तुम्ही हॉटेलमध्ये जाता कधी? काय करायचं हॉटेल यांच्या हाय का हॉटेलला खायची काय चमची बी चोरीन ती हॉटेल त्याच्यामुळे नेत नाही मी तिला माहिती का. हा, मग बायकोला चोर म्हणता. पाठवशील लगेच भावाकडे. हा? चोर म्हणता व्हय बायकोला तुम्ही? मग काय केलं तू? दलिंदर तोंडाचा माणूस हा. आहे, लोकांचा पण मला चोर म्हणताय का? लोक समोर म्हणजे बरोबर मग त्याचं वागायचं कशाला मेवना हलकट आमचा आहे, पण चमचे नाही चोरले बोकाची. जो चोरी तो माझी चौक घातली त्यांनी 17 ठिकाणी माहिती का. असं कधीच नाही करत मग? बाई. हे जरा आतीच होते. तुम्हाला अक्कल आहे का? माझा भाऊ चमचे चोरतो. अरे त्या दिवशी काचीचा ग्लास नाही चोरला का म्हणला दाजी मी घरी घेऊन जातो ना पाणी प्यायला हा. एवढं तर हलकट देऊ. किती किती खोटं बोलताल, किती काय खोटं खोटं बोलताल, बोलताल म्हणजे? किती खोटं मग बोलताल. तू रोड मध्ये भांडणार आहे का माझ्या संग तू. तुम्ही भांडायला लागला, भांडण तुम्ही उकरून काढले. मी कशाला उकरून काढलो मी कशाला काढू उकरून. मग काय माझ्या भावाला चोर काय म्हणता, एवढं खातं काय म्हणता? नाही 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 तो भाऊ लय महाराजा ना. हा? हा काठी चमची नेली त्याने 4दा माझ्या संग चायनीच्या गाडीवरची माहिती का अहो, तुला. किती आकृत करता, हा किती किती खोटं आकृत बोलता. करताय आणि तू लय त्याची बाजू घेते का मग माझा त्याची भाऊ बाजू आहे. घेते तुझा भासला मग हा? तो माणूस काय खोटं बोलला का. कोणता माणूस? मग आता बोललेला त्या माणसाचं घेऊन मला भांडताय का? मग त्या माणसं त्याचं बी मेवणत असेल माझं बी तसंच सेम आहे. हा? इतके दिवस नाही बोललो म्हणलं माझं एकटेच असेल पण ही सगळ्यांच्या दुःखाची बाब आहे माहिती का. मला याच्यावर आवाजच उठवायला पाहिजे परत तुझा भाऊ दिसला नाही पाहिजे माझा भाव तसा बोलायचा नाही बरं का. परत घरात तुझा सोडून जाईल मग. अरे जा मग लगेच निघ. हा जा हा? का दुसरी आणून ठेवायची का मला? दुसरे आणू म्हणजे तू घरी चल तू इकडे बघ घरी चल घरी चल. तू घरी चल काय आत्ताच्या करणार आत्ता घरी गेल्यावर? तुला सांगतो ना काय करणार आहे. चला ना मग. तू चल घरी ते लोक बघायला लागले तुला आता सांगतो तमाशा करू नको तुला आता सांगतो मी. गेला ए, चल घरी चल तू इकडे बघतो पाटापाटा पाय उचल चल गोगला घालून चालायचं नाही. काय हा अहो काय घोर नाही काय आहे तुमचं जगाच्या आखरीत केवढ्याने घोरत आहे. गोराचे मग तू काय भुकती जा ना तिकडे कांडच बोळ घाल. काय किरकिर रातचं झोपून देत नाही दिवसा झोपून देत नाही. अयो देवा परमेश्वरा दिवसभर झोपते रातभर झोपते कुठं जाते काय माहिती दमायला. काय राक्षस का काय यो वाघा. काय अहो काय केवढ्याने घोरत आहे माणूस एखादं डचकून मरण की. आता मग काय काय नाकात काय सिमेंट ठोचते का माझ्या. तसंच सांग झाले आता. काय बाई अगं नवरा सुखाने झोपलेला बघवत नाही का तुला. ए बाधाडे आणि रातभर कुठं जाता खेळायचं तर काय कुठं. तुला काय करायचं रातभर मी रानात जातो बांधायचं काम असतंय मला. हा दिवसभर पसरत बसा घोरू नका उठा. आईला आता माणसाने घोरणं काय चुकीचं आहे का. अरे नैसर्गिक येते घोरणं झालं पादणं झालं. काय करावं आईला ये ना इथे का हे? आईला कापूस उशीच आहे काय कसला का असं ते मुर्दे घोरणं बंद झाल्याशिवाय ही काय झोपून द्यायची नाही आपल्याला. तुझ्या आईचं आता मारायचं बंद.
अरे अरे काय झालं तुला? अरे काय झालं? आता कसं सोडून गेलं? अरे तांगड्या वर करून गेलं. अरे काय रे? खाली घे झालं. अरे कशाला मला घाबरतो? अरे उठ. काय झालं रे तुला? वहिनी तुम्हाला काय माहिती आहे का नाही? वहिनी कुठे गेला रे? वहिनीला मी आवडते. बघा ना याला काय झालंय. बघा वहिनी. वहिनी काय झालं भावाला? आता गोरत होते आता काय भारता मी वर निघून गेला. मला म्हटलं तर संध्याकाळी पार्टी देतो ते मी गेला माझा भाव. मला तर म्हणले होते तुला सोनं करतो. आता कोणाच्या नावाचं सोनं घालू मी? आपण असं कसं काय केलं? मग मला गेला बायको खूप पुसलं. एक काम करा पावडे रावलेला सगळ्याला तोंडाने सांगू माझं नाव गेलं. आयच्याच तोंडाने सांगा. दोघांना नाही उचलणार त्यो. झालं काय ग? आता गोरत होते भाऊजी. मी म्हणलं झोपू नका दुपारचं सकाळचं असं झोपावं नाही माणसानी. मला म्हणले राहू दे मी झोपत. तुमच्या टोमने पैसे गेला असेल माझ्या मित्र. वहिनी काय केलं वहिनी तुम्ही? कणकून मटण आणले माझ्या नवऱ्याने. असं कसं काय जायला? अगं बाया जगात कुठं तोंड दाखवा जागा नाही ठेवली या माणसाने. मला आता पोरांचं कसं व्हायचं? आता ते करणार काय एवढं तुम्ही? आता बघा लवकर पोचू त्याला. मला रडू तरी द्या. माझा नवरा मेला. मला रडू द्या. बाबा उठकी रे बाबा. हे वाघाडी अगं झोपून देते का नाही मला? हे काय असं माकडावानी तोंड करून आले इथं? अरे ही काय काही यार गप. अरे गप्पा. काय झालं? अरे झालं काय पण एवढं का तोंड वाचलं जाशील? तुम्ही मेले होते ना. कोण म्हणलं? आम्ही काय समजायचं? अरे ऐकून घ्या तुम्ही. लय घोरत होतो. ही सारखी तक करती गोरताय म्हणून मी नाकात कापूस घालून झोपलो होतो. असं होतं बघा आम्ही म्हणलं गेला गेला देवाला पावला. मी गेलो उठीतून मी तर त्याला म्हणलं अरे नाही झोपला असेल तू. पुढे ऐकतोय मोठ्याने वहिनीला आवाज दिला. अरे बाबा खरंच वाटलं मेलाच तुम्हाला. माझ्या नवऱ्याला मारायला कुठे घरी संध्याकाळचं आवाज ऐकून तर आला. तुला तर काय नाही कधी दुसऱ्याच्या घरात झाकायला पाहिजे. निघे तू चल. चल जाऊया. उठतो नुसतं दुसऱ्याच्या घरात झाकायचं. जाऊ का? 10 रुपयाला नीट राहा. निघितून. भाऊजी नाकात कापूस नका घालू. वाकड्यात वांडायची. काय अगं ह्यांना माहिती ना? तुला तर माहिती होतं ना. अख्खं गाव गोळा केलं का तू पण? हा नाही पोचव मला एकदाच. अगं वटकावून ये. हिथून पुढे माझ्या घोरण्यावरनं काय बोलायचं नाही. घोरण पात्रा उडून गेला तरी चालेल पण ना परत असलं काय कुठं केला ना बघ तू केवढ्यात गेला असता आता. हा नाकात काय कापूस टाकला? अगं आज घोरायला लागलोय म्हणून नाकात कापूस टाकला. उद्या सिमेंट भरशील मरण ना मी. मीच टाकलं होतं नाही का? हा झोपायच्या आधी या तुझ्या तकतकीला वैतागून. सिमेंट भरून बघायचं का? अगल्या जाती का तू आता? नको केलं यांनी. पाहिजे तशीच